हाय हॅलो नमस्कार. पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कोल्हापुरी स्टाईलमध्ये झणझणीत अशी मिसळ. त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया. मी आधी थोडंसं तेल टाकले, त्याच्यात थोडीशी हळद टाकली, मटकी स्वच्छ धुवून टाकली आहे आणि त्याच्यामध्ये आता मीठ थोडंसं टाकलं, पाणी लावून मस्तपैकी आता आपण शिट्टी करून घेणार. ह्याच्यानं आपण ॲटलिस्ट 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून मऊ अशी मटकी शिजली पाहिजे. आता आपण जो रस्सा बनवणार ना, त्याच्यासाठी आता आपण म्हणजे मसाला काय काय लागतो ते करून घेऊया. तर मी त्याच्यासाठी एक छोटे-छोटे 3 कांदे चिरून घेतलेत, एक टोमॅटो चिरून घेतले. आता हे सगळं ना, ह्यातलं आपण थोडंसं बारीक करून घेणार आहे आणि थोडंसं कांदा, टोमॅटो हा डायरेक्ट टाकणार आहे. आता जे आपण हे थोडंसं अर्धा कांदा परतून घेऊयात. आधी मी खोबरं परतून घेतलं, त्याच्यानंतर आता हा कांदा परतून घेणार आहे. मग कांदा, खोबरं, लसूण, थोडंसं तीळ, कोथिंबीर हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार. आता हे सगळं बारीक करून भाजून घेऊया आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळं. आधी बारीक करून म्हणजे भाजून घेऊयात सगळं. आता बघा, आता ना ह्याची चांगली पेस्ट बनवून घेऊ, बारीक पूर्ण. ही अशी मटकी बघा, जास्त नाही शिजू द्यायची, हातामध्ये अशी एकदम म्हणजे मऊ होईल इतपतच शिजवायची. आता आपण टाकूयात फोडणी. तर मी पहिला बघा त्याच्यासाठी ना 4 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि थोडासा हिंग टाकला आहे. आता ह्याच्यामध्ये ना थोडासा कांदा मी तसाच ठेवला होता, जो बारीक चिरलेला होता बरं का. मोठा मोठा चिरलेला होता तो मी मिक्सरला बारीक करून घेतला. आता जो बारीक चिरलेला होता ना, त्याला चांगला भरपूर तेलामध्ये ना तो करपणारच नाही आहे, फक्त त्याला चांगलं असं तळून घ्यायचा पूर्ण. बघा, आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी एक टोमॅटो चिरलेला, त्यातले थोडेसे तुकडे मी ठेवले होते, ते तुकडे ह्याच्यात पण टाकलेत आता डायरेक्ट. ते पण चांगले फ्राय करून घ्यायचे. आता आपण तेल थोडंसं मी जास्त टाकलं आहे, कारण का जर आपल्याला तरी म्हणजे व्यवस्थित कट असा पाहिजे असेल ना, तर ह्याला थोडंसं तेल जास्त टाकावं लागतं. असं चांगलं आता हे चांगलं तळून म्हणजे कमीत कमी 5 ते 6 मिनटं मी ते कांदा आणि टोमॅटो फ्राय केला होता बरं का. आणि आता ह्याच्यामध्ये जो आपण मिक्सरला बारीक केलेला मसाला होता ना, तो सगळा टाकला आहे बघा. आता मी ह्याच्यात हळद नाही टाकली आहे, पहिला मसाला टाकला आहे पूर्ण. कारण का आपण जी मटकी शिजवून घेतली आहे ना, त्याच्यामध्ये पण आपण हळद टाकली आहे. तर हे चांगलं सगळं आपल्याला व्यवस्थित हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत हा पूर्ण मसाला आपल्याला परतत राहायचा आहे. बघा हे आता मी ह्याच्यात ॲड केले 2-2.5 चमचे काळं तिखट ॲड केले, परत गरम मसाला ॲड केला आणि आता ह्याच्यामध्ये मी हे पूर्ण परतून घेतच आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यातलं पूर्ण पाण्याचा जो हे आहे ना, ते पूर्ण अटू द्यायचं आहे सगळं असं. म्हणजे मसाला भाजून ना त्याला असं तेल सुटलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा. आता ह्याच्यामध्ये मी मिसळ मसाला टाकते. कोणताही मिसळ मसाला टाकला तरी काय नाही. मिसळ मसाला टाकला मी. मसाला टाकत आपल्याला परतून घ्यायचं, जेणेकरून जे आपण बनवलेलं आहे ना, त्याला पूर्ण सगळीकडं तो मसाल्याचं फ्लेवर यायला पाहिजे. त्यामुळे मसाला टाकत आपल्याला परतत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर पण ॲड केली. बघा, ह्याला तर चांगलं तेल सुटलेलं दिसत असेल तुम्हाला. चांगलं असं तेल सुटायला पाहिजे बघा, ते पूर्ण ऑइली झाले. असं चांगलं तेल सुटू द्यायचं. इथपर्यंत आपल्याला हा मसाला परतत राहायचा आहे पूर्ण बघा. आता मी ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर अशी मसाल्यामध्ये काय ॲड करते माहिती आहे का, की कोथिंबीर आपण म्हणजे मसाल्यात बारीक करून तर टाकलीच ऑलरेडी, पण अशी टाकली ना की मग त्याचा पण वास भारी येतो. तर बघा, ही मटकी टाकली मी आणि मी एका साईडला ना आधीच पाणी गरम करायला ठेवले. 1 तांब्या ते 1.5 तांब्या पाणी असेल तितकं पाणी मी गरम करायला ठेवले ऑलरेडी. आता ते पाणी गरम झालेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये ना नेहमी गरम पाणीच ॲड करायचं बरं का. जर तुम्ही गरम पाणी ॲड केलं ना, तर त्याचा प्लस पॉईंट हा आहे की जशी आपल्याला तरी किंवा कट हवा आहे ना, तसाच येतो. त्यामुळे नेहमी ना असं ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असेल ना, तर त्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं. बघा, अशी मस्तपैकी तरी आली आता ही. आपल्याला जसं पाहिजे ना तसं होतं. आता मी ही अशी प्लेट बनवून घेते. आता सगळं झालेलंच आहे बघा हे. घरच्या घरी आपल्याला पाहिजे तशी मस्तपैकी झणझणीत मिसळ तयार होते.
बनवून घेतले. बघा तुम्ही पण ट्राय करा अशी मिसळ. आपल्या घरच्या घरी मस्तपैकी अशी झणझणीत मिसळ तयार होते एकदम सोप्या पद्धतीनं. तुम्हाला माझी जर ही मिसळ बनवलेली आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा आता हे तयार आहे. डायरेक्ट खायला घ्यायची. कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.